गोदावरी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवतोय रवा केक। तर सर्वप्रथम मी पाऊण वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे, अर्धी वाटीपेक्षा जास्त मी पिठी साखर घेतलेला आहे, व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे मी, अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे, नंतर ही मी बेकिंग पावडर घेतलेली आहे, बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि मी थोडीशी टुटी फ्रुटी घेतलेली आहे। तर सर्वप्रथम आपण रवा आहे तो मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये मी पिठी साखर आपल्याला गोड ज्या प्रमाणे पाहिजे तेवढी तुम्ही त्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करू शकता। आता हे मिक्सरला मी अजून एकदा बारीक करू आणि पिठी साखर आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तर आज जे आपण तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करूया आणि हे पण मी मिक्सरला बारीक करून घेते। तेल याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपण दही आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी घेतलेली आहे ते पण त्याच्यामध्ये टाकूया आणि हे पण एकदा मिक्सरला बारीक तयार झालेलं आहे। तर सर्वप्रथम मी हे एका बाउलमध्ये काढून घेते। एका बाउलमध्ये आपण हे बॅटर काढून घेऊया। तुम्हाला जर बॅटर घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दूध सुद्धा ॲड करू शकता। तयार झालेला आहे। तर त्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर हाफ टेबल घेते, त्याचप्रमाणे बेकिंग सोडा सुद्धा हाफ टेबल स्पून घेते। हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स 2 ते 3 ड्रॉप्स ॲड करूया आणि चांगलं हे मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टुटी फ्रुटी आपण ॲड करतोय। तुम्ही बघू शकता आपलं बॅटर एकदम व्यवस्थित झालेलं आहे। तर मी हे कुकरच्या भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे, त्याला पीठ वरनं थोडंसं लावून घेतलेलं आहे। तर हे बॅटर पूर्णपणे आपण त्याच्यामध्ये ॲड करत जाऊया। थोडंसं मी एकसारखं टॅप करते त्याला। गरम करायला ठेवलेले आहे। हा केक आपण कढईमध्येच करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी भांडते आणि आपण हे झाकून घेऊया आणि याला 30 ते 35 मिनिटासाठी चांगला आपण शिजवून घेऊया। आपण बघूया आपला केक बेक झालेला आहे का। टूथपिकच्या साहाय्याने आपण बघू शकता हा केक एकदम व्यवस्थित झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपला रवा केक तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक तर नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद।